नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणाला या तारेच्याबद्दल सांगणार आहे। या तारेला टेन्शन म्हणतात, स्प्रिंग टेन्शन म्हणतात त्या तारेला। आणि हे जे काही स्टीलचं दिसत आहे, हे थाळे दिसत आहे, सगळे ह्याचे पार्ट्स आहेत। तर या व्हिडिओमध्ये मी आपणाला सांगणार आहे की या पूर्ण पार्ट्स कसे काढतात आणि कसे लावतात। तर यातले मी पूर्ण पार्ट्स आपल्याला खोलून दाखवणार आहे। पूर्ण एक एक पार्ट्स खोलून परत आपल्याला मी लावून दाखवणार आहे। तर हे पाहू शकता आपण, ही जी स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग आता आपल्याला इथे पाहिजे अशी, आणि ह्या स्प्रिंगवरती आपल्याला असा दबाव पाहिजे। ही स्प्रिंग जर मी अशी वर केली तर अशी खाली आदळली पाहिजे। या हिशोबाने आपल्याला ही स्प्रिंग सेट करायची असते। आता बघा, ही स्प्रिंग आता आपली अशी वर झालेली आहे। तर या स्प्रिंगला बिलकुल पण दबाव नाही आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला हे पूर्ण पार्ट्स खोलून परत व्यवस्थित कशी स्प्रिंग सेट करतात हे मी आपल्याला सांगणार आहे। कधी कधी काय होतं की आपण शिलाई करायच्या टायमाला हा जो धागा आहे, हा धागा सुटून या साईडला येतो असा। तर हे का होतं हे पण मी आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे। तर माझा व्हिडिओ पूर्ण कंप्लीट बघा। व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जर आपली ही तार जर ही टेन्शन तार जर ओके नसेल तर आपली शिलाई पण व्यवस्थित येत नाही। तर मी आपल्याला सांगणार आहे की ही तार आपल्याला कशी व्यवस्थित बनवायची आहे ते। सर्वात प्रथम मशीनचा हा जो साईड कवर असतो, या साईड कवरला खाली एक नट असतो, इथे एक नट असतो आणि हा वर एक नट आहे। हे दोन नट खोलून आपल्याला हा साईड पॅनल खोलून टाकायचा आहे पूर्णपणे। नट ढिल्ला करून मी हा साईड पॅनल असा खोलून टाकलेला आहे। शिलाई मशीनचा साईड कवर खोलल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की इथं हा जो स्क्रू असतो, हा स्क्रू ढिल्ला तर नाही आहे ना। हा स्क्रू आपल्याला पूर्णपणे टाईट पाहिजे। तर हे पहा, याप्रमाणे मी हा स्क्रू चेक केलेला आहे। हा स्क्रू आपला पूर्णपणे टाईट पाहिजे। तर माझा आता हा स्क्रू पूर्णपणे टाईट आहे। तर साईडचा स्क्रू आपण चेक केलेला आहे। साईडचा स्क्रू आपण चेक करून झाल्यानंतर आता आपल्याला दुसरी एक स्टेप करायची आहे। ती म्हणजे हा जो आपल्याला मध्ये हे जो इथं आपल्याला स्क्रूड्रायव्हर लावायचा आहे आणि ह्या साईडला फिरवायचा आहे। तर हे पहा, याप्रमाणे स्क्रूड्रायव्हर लावून हा आपल्याला असा फिरवायचा आहे। आणि आपल्याला चेक करायचं आहे की आपल्या जी स्प्रिंग आहे, टेन्शन स्प्रिंग, त्याच्यावरती दबाव आला आहे का। तर हे पाहू शकता तुम्ही, आता त्याच्यावर दबाव आलेला आहे पण जास्त आलेला नाही आहे। त्याच्यामुळं आता आपल्याला अजून थोडं ती स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने फिरवायचं आहे याप्रमाणे। तर हे पाहू शकता तुम्ही आता ह्या स्प्रिंगला कसा दबाव आलेला आहे। ही स्प्रिंग आता आपली ओके झालेली आहे। परंतु कधी कधी काय होतं की ही जी स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग आता तुटून जाते। तर ही तुटलेली स्प्रिंग आपल्याला रिप्लेस कशी करायची, सगळे पार्ट्स कशी बसवायची हे आता मी आपल्याला सांगतो। नवीन स्प्रिंग टेन्शन लावायसाठी सर्वप्रथम आपल्याला ही जी काही पहिला पार्ट आहे, हा पार्ट या पद्धतीने आपल्याला खोलून घ्यायचा आहे पूर्ण। जर का आपली स्प्रिंग तुटलेली असेल तर नवीन स्प्रिंग लावायसाठी आपल्याला पूर्ण पार्ट खोलताना व्यवस्थित खोलायचे आहेत आणि व्यवस्थित एकासमोर एक ठेवायचे आहेत। पहिल्यांदा हा पहिला एक पार्ट आपण काढून ठेवला, हा जो नट आहे तो ठेवला। नंतर ही जी स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग 2 नंबरला आपण ठेवून दिली अशी। नंतर ही जी थाळी आहे, ही थाळी अशी ठेवली 3 नंबरला। त्याच्यानंतर बघा, हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट ठेवला मी इथं। आणि नंतर मग आपला हा स्प्रिंग सकट हा पूर्ण पार्ट असा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर त्याच्यामध्ये काय असतं की हे 2 थाळ्या घालतात, या 2 थाळ्या आहेत आणि त्याचा कवर हा आहे। हे पाहू शकता, याप्रमाणे आपण हे पार्ट्स आता सगळे वेगळे केलेले आहेत। स्प्रिंग लावायच्या अगोदर आपल्याला हे जो भाग आहे, हा भाग पूर्णपणे कपड्याने साफ करून घ्यायचा आहे। तर हे पहा, आपण याप्रमाणे आपण कपड्यांनी साफ करत आहोत। जी काही धूळ असेल, घाण असेल ते निघून जाईल। आता आपल्याला स्प्रिंग लावायची आहे। नवीन स्प्रिंग लावत असताना हा जो रॉड असतो, जिथं आपण स्प्रिंग लावतो, हा जो रॉड आहे ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता इथं एक अशी ती जी पिन सेट करायसाठी असा एक खाचा दिलेला आहे। त्या खाच्यामध्ये आपल्याला आपली जी स्प्रिंग आहे, त्या स्प्रिंगचा इथं बघा, ही स्प्रिंगच्या आतमध्ये इथं फोल्ड झालेला भाग आहे, हा भाग आपल्याला त्याच खाच्यामध्ये अडकवायचा आहे।
तर त्यासाठी आता आपल्याला स्प्रिंग लावायची आहे. याप्रमाणे आपल्याला स्प्रिंग लावायची आहे आणि तो जो काही खाचा आहे त्याच्यामध्ये स्प्रिंगचा भाग अडकवायचा आहे आतमध्ये. याप्रमाणे हे बघा, याप्रमाणे भाग अडकून स्प्रिंगला आतमध्ये असं ढकलून द्यायचं आहे आणि स्प्रिंगला याप्रमाणे असं गोल फिरवायचं आणि ही जी पट्टी आहे ह्या पट्टीला अडकवायची. म्हणजे आता बघा, ह्या आपली जी स्प्रिंग आपण लावलेली आहे त्याच्यावरती कशाप्रमाणे त्या स्प्रिंगलाच प्रेशर आलेलं आहे. तशी बघा स्प्रिंग अशी आदळली पाहिजे या पट्टीवरती. आता आपण जे पार्ट्स लावणार आहोत त्या पार्ट्सला आपल्याला कपड्याने साफ करून घ्यायचं आहे. आता सर्वप्रथम आपल्याला हे जे थाळ्या आहेत या थाळ्यांना एकमेकीच्या वर असं ठेवायचं आहे. दोन विरुद्ध दिशेने एकावर एक अशा ह्या थाळ्या ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती त्यांचा जो कवर आहे, ते थाळ्यांचा कवर हा कवर आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे या पद्धतीने. आणि हा सेट पूर्ण उचलून आता आपल्याला स्प्रिंगच्या आतमध्ये लावायचा आहे. तर हे पहा, आता आपण हा जो काही सेट बनवलेला आहे या सेटला आता आपल्याला पूर्ण उचलायचा आहे. तर हे पाहू शकता, याच्या आतमध्ये आपण ह्या 2 थाळ्या आहेत आणि त्यांचा हा कवर आहे. हा आता आपल्याला कसा लावायचा आहे तर हे बघा, त्यासाठी आपल्याला ही जी स्प्रिंगची एक बाजू आहे ही एक बाजू या रॉडच्या अशी बाहेर काढायची आहे आणि हे जे आपण सेट बनवलेला आहे तो स्प्रिंग आतमध्ये टाकून परत आपली स्प्रिंग आहे तशी लावून घ्यायची आहे. म्हणजे स्प्रिंगच्या मध्ये आपल्या ह्या 2 थाळ्या आणि त्यांचा कवर यायला पाहिजे. तर हे पाहू शकता, आपण या स्प्रिंगच्या बरोबर मध्ये आपण आता या 2 थाळ्या आणि त्यांचा कवर टाकलेला आहे आणि स्प्रिंगला हे बघा हे कसा प्रेशर आलेला आहे. या पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे. नंतर काय हे आहे की त्याच्या पुढचा जो पार्ट आपण काढला होता हे लॉक करण्यासाठी असतं या थाळीला. या पद्धतीने असं आपल्याला लावून हे लॉक करून टाकायचं आहे. ते लॉक झाल्यानंतर एक पार्ट ज्या पद्धतीने आपण काढले आहेत त्या पद्धतीने आपल्याला सरळ लावायचे आहेत याप्रमाणे. याच्यानंतर आपल्याला स्प्रिंग लावायची आहे. स्प्रिंग लावून झाल्यानंतर आपल्याला हा जो नट आहे तो नट लावून टाईट करून टाकायचा आहे. हा नट आपल्याला जास्त पण टाईट नाही करायचा आहे. दोरा आपला एकदम स्मूथ बाहेर यायला पाहिजे या हिशोबाने आपल्याला टाईट करायचा आहे तो धागा. तर तुम्ही आता बघू शकता या स्प्रिंगला कसं प्रेशर आलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही नवीन स्प्रिंग टाकू शकता. याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. तर हे पहा, याप्रमाणे आपली आता टेन्शन पूर्णपणे सेट झालेली आहे. जरी टेन्शन स्प्रिंग आपली व्यवस्थित असेल तर आपली शिलाई पण ओके चालते. त्याच्यामुळे ही स्प्रिंग ओके असणं खूप महत्त्वाचं आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.